मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर शिको आनंदे या तुमच्या चॅनेलसोबत आज आपण इयत्ता 10वी आपल्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 4 उत्तम लक्षण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। या स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व कृतींची सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह मी उत्तरे देणार आहे। चला तर मग आपण उत्तम लक्षण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासूया। पहा, स्वाध्यायातील कृतींमध्ये पहिली कृती आहे आकृत्या पूर्ण करा। संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला ही कविता दिलेली आहे आणि या कृतीचं उत्तर पहा इथे आहे की अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची। मग याप्रमाणे आपल्याला उत्तर लिहिता येईल की अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, दृढपणे सत्याची वाट धरावी। आकृती दिलेली आहे कधीही करू नयेत अशा गोष्टी। आता स्क्रीनवरती पहा, या प्रश्नाचं उत्तर या ओव्यांमध्ये आहे की जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी। इथं तीनच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आपण इथं तीनच गोष्टी लिहायच्या आहेत की लोकांची विनंती अमान्य करू नये, पापमार्गाने संपत्तीचा साठा करू नये, पुण्यमार्ग कधीही सोडू नये। आता पहा, ही कृती आहे तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा। मी इथे नमुना म्हणून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्यातील गुण आणि दोष लिहायचे आहेत। पहा, गुण प्रामाणिकपणा, 2 वक्तशीरपणा, 3 नम्रपणा। दोष म्हटलं तर पटकन राग येतो, अबोल स्वभाव, चंचलपणा। अशा पद्धतीने आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे। आता दुसरी कृती आहे की खालील व्यक्तीशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात। याच्यामध्ये पहा, तोंडाळ व्यक्तीशी कसं वागायला पाहिजे, तर इथे पहा मी तुम्हाला याचं उत्तर कुठे आहे त्या ओव्या इथे दाखवलेल्या आहेत राऊंडअप करून की तोंडाळ अशी भांडू नये। मग याचं उत्तर जे आहे ते तोंडाळाशी भांडू नये असं लिहायचं आहे। आता संत यांच्याशी कसं वागलं पाहिजे, तर अर्थात संत संघ खंडू नये असं इथे दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपण उत्तर लिहायचं आहे। आता तिसरी कृती आहे की खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा। पहा, इथे आपल्याला आळस दिलेला आहे। आळसाच्या बाबतीमध्ये आपण कुठे आळसामध्ये सुख मानू नये म्हणून इथं उत्तर लिहायचं आहे आळसात सुख मानू नये। परपीडा, तर अर्थातच परपीडा करू नये तिचं उत्तर आपण इथं लिहायचं आहे। आणि सत्यमार्ग, अर्थात सत्यमार्ग सांडू नये। अशा पद्धतीनं आपण या कृतींची उत्तरं बघितलेली आहेत। आता पुढची कृती जी आहे तर त्या कृतीची उत्तरं आपण सविस्तर अभ्यासूया। विद्यार्थी मित्र हो, आपल्याला यावरती आता प्रश्न जो 4था आहे काव्य सौंदर्याचा, तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा असं सांगितलेलं आहे। अर्थातच इथे ज्या ओळी आहेत कवितेतल्या त्या दिलेल्या आहेत की जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी। आता हे रसग्रहण करत असताना आपण 3 मुद्द्यांच्या आधारे करायचं असतं, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये। आता याचं आशय सौंदर्य आपल्याला या प्रकारे लिहिता येऊ शकेल की उत्तम लक्षण या संत काव्यात संत रामदासांनी आदर्श माणसाची लक्षणे सांगितली आहेत। सामान्य माणसाने काय करू नये हे सांगतानाच काय करावे याचा नेमका बोध देण्याचा प्रयत्न समर्थांनी केला आहे। प्रापंचिक व पारमार्थिक जीवनात व्यक्तीने कसे वागले पाहिजे हे समर्थांनी पटवून दिले आहे। आपली जीवनात पुढे जाण्याची वाट योग्य असली पाहिजे, चुकूनही आपण अयोग्य वागता कामा नये अशा पद्धतीने आपण आशय सौंदर्य लिहायचं आहे। काव्य सौंदर्य पहा की समर्थ रामदास सांगतात की आदर्श व्यक्तीने नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात राहिले पाहिजे, लोकांच्या विनंतीचा मान राखला पाहिजे, अनीतीने संपत्तीचा साठा करू नये, पापद्रव्याचा हव्यास बाळगता कामा नये, कधीही पुण्यमार्ग सोडू नये। या उद्बोधक विचारांतून समर्थांनी लोकांना अनीतीचा मार्ग सोडून नीतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे हा संदेश दिला आहे। आपले चारित्र्य आपण स्वच्छ ठेवायला हवे, त्यावर कोणताही डाग पडता कामा नये। यासाठी समर्थांनी सांगितलेला मार्गही साधा, सोपा व शाश्वत असा आहे। सत्याच्या मार्गावरून चालत राहणे हाच जीवनाचा शाश्वत मार्ग आहे। आता याची भाषिक वैशिष्ट्ये जी आहेत ती पहा, या ओळींच्या आधारे भाषिक वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो। समर्थांनी आपला विचार पटवून देताना तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा शब्दांचा चपकल वापर करून यमक अलंकार साधला आहे। पापद्रव्य व पुण्यमार्ग या शब्दांचा वापर करून विरोधाभास सांगितला आहे। पाप पुण्य या विरुद्धार्थी शब्दांचा वापर समर्पकपणे केला आहे। यामुळे या काव्यामध्ये नादमाधुर्य आले आहे। भावस्पर्शी रचनेमुळे यातील विचार प्रत्येकाला अंतर्मुख करतो। समर्थांनी अगदी सुबोध व प्रासादिक भाषेत समाजाला मार्गदर्शन केले आहे। त्यांच्या अलौकिक प्रतिभेचेही दर्शन घडते।
अशा पद्धतीनं ही भाषिक वैशिष्ट्ये आपण सांगायची आहेत. आपल्याला आकृती दिलेली आहे. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, या ओळींतील विचार स्पष्ट करा. आता आपल्याला या ओळींमध्ये जो काही विचार समर्थांनी सांगितलेला आहे तो आपल्या भाषेमध्ये आपण मांडू शकतो. पहा, इथं सुरुवातीला आपण प्रस्तावना छानशी करायची आहे की संत रामदास यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेल्या उत्तम लक्षण या रचनेतून आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. समाजामध्ये वावरताना आपल्यामध्ये सभादितपणा, नेमकेपणाने बोलणे हे गुण असले पाहिजेत असा विचार समर्थांनी मांडला आहे. व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. सर्वांसोबत समाजात राहत असताना आदर्श व्यक्तीने कसे वर्तन करायला हवे याविषयी संत रामदास सांगतात की सभेमध्ये बोलताना, आपले विचार मांडताना कधीही लाजू नये. संकोच न बाळगता आपले मत स्पष्टपणे मांडावे. हे मत मांडताना बाष्कळपणे म्हणजे बालिशपणे मांडू नयेत. सभेमध्ये बोलताना आपण परिपक्व विचार मांडावेत. ऐकणाऱ्या लोकांना हे विचार पटावेत. त्यामुळे आपल्या बोलण्याचा योग्य प्रभाव पडतो. आपले हसू चार चौघांमध्ये होणार नाही. थोडक्यात सामाजिक जीवनात सभादितपणा व योग्य विचार मांडण्याचे कौशल्य उत्तम व्यक्तीकडे असले पाहिजे असा विचार समर्थांनी मांडला आहे. अशा पद्धतीनं आपण इथे या ओळीतील विचार सौंदर्य लिहिलेलं आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीनं हे विचार मांडू शकता. आता पुढे आपल्याला ही कृती इथं दिलेली आहे. आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आता इथे आपण आपल्या पद्धतीनं आळस हा जो दुर्गुण आहे तर त्याचं त्या ठिकाणी समर्थांनी दिलेला जो बोध आहे तर त्या बोधापासून आपण जे काय आपल्याला वाटतं ते लिहायचं आहे. पहा, इथे उत्तम लक्षणे या संत काव्यात संत रामदासांनी आदर्श माणसाची लक्षणे सांगितली आहेत. सामान्य माणसाने काय करू नये हे सांगतानाच काय करावे याचा नेमका बोध देण्याचा प्रयत्न समर्थांनी केला आहे. आळस हा दुर्गुण दूर ठेवण्याचा विचार त्यांनी पटवून दिला आहे. कोणत्याही कामात अडथळा ठरणारा दुर्गुण म्हणजे आळस. आळसामुळे कोणतेही काम आपण योग्य प्रकारे पार पाडू शकत नाही. आळस अंगी असेल तर व्यक्ती निरुत्साही बनते. आजचे काम उद्यावर टाकते. त्यामुळे वेळेत कोणतेच काम होत नाही. त्यामुळे प्रगती होत नाही. कोणत्याही कामामध्ये उत्साह असायला हवा. आळसामुळे अनेक संधी आपण गमावून बसतो. इतर कोणत्याही शत्रूपेक्षा आळस हा आपला मोठा शत्रू असतो. या आळसाला आपण आपल्यामध्ये स्थान देता कामा नये. त्याला कायम दूर ठेवले पाहिजे. आळशी माणसावर लोकही विश्वास ठेवत नाहीत. आळसात कोणतेही सुख समाधान नसते. उलट आळस झटकून उत्साहाने केलेल्या कोणत्याही कामाचा आनंद कितीतरी मोठा असतो. त्यामुळे सामान्य लोकांनी आळसापासून कायमच दूर राहायला हवे असे संत रामदास सांगतात. अशा पद्धतीनं याही कृतीचं उत्तर आपण इथं दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, या कवितेचा स्वाध्याय आपण इथे पूर्ण केलेला आहे. या पुढील स्वाध्याय पाहण्यासाठी नेहमी शिकू आनंदी चॅनेल या चॅनेलचा तुम्ही सगळ्यांनी योग्य तो उपयोग करावा ही विनंती आहे.